नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. आज आपण चिरमुऱ्याचे लाडू करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी गूळ, 3 वाटी चिरमुरे हे साहित्य आपल्याला लागणार आहे. तर चवीचा घास या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊया गूळ गरम करण्यासाठी. तर आता कढई गरम झालेली आहे. आता आपण गूळ कढईमध्ये वितळवून घेऊया. गॅस एकदम लो करायचा आहे आणि गूळ वितळून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही आपला चवीचा घास ह्या चॅनेलवरती एकदम सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहणार आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच एकदम सोप्या रेसिपींसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आलेल्याची नोटिफिकेशन येईल. तर गूळ आपला वितळत चाललेला आहे. आपल्याला खडे एकदम पूर्ण फोडून घ्यायचे आहेत. म्हणजे पटकन गूळ कच्चा राहणार नाही. सतत गूळ परतत राहायचंय. चवीचा घास खाल तर हाल. तर बघू शकता आपण गूळ वितळल आहे. पण अजून हा पाक तयार नाही झालेला. पाक बघण्याची पण एकदम सोपी पद्धत आहे. प्लेटमध्ये पाणी घ्यायचं. हे जर आता आपण हा पाक जर आता प्लेटमध्ये हे केला ना, तर तो असा प्लेट हे केली ना, फिरवली ना, की तो पाक पण हे होणार. पाक आपल्याला कसा पाहिजे? प्लेटमध्ये एकाच जागेवरती स्थिर हवाय. तर आता बघू शकता आपला पाक ऑलमोस्ट होत आलेला आहे. 99-98% झालेला आहे आपला पाक. आता आपण पाणी घेऊन चेक करूया. पाक झालेला आहे आपला आता हा. आता आपण पाणी घेऊया एका प्लेटमध्ये आणि चेक करूया. हम्म. एकाच जागेवर आहे पाक. आपण प्लेट बघा हे केली पण नाही. एकदम एकाच जागेवरती स्थिर आहे. ट्रान्सपरन्सी त्याची बघा. पाक आपला रेडी झालाय. आपण गॅस बंद करूया आणि हे चिरमुऱ्यांवरती ओतून घेऊया. आता सर्व पाक मी काढून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित. हे गरम असतं. गूळ एकदम पाक असा चटका बसतो. त्यामुळं मिक्स करताना थोडस काळजी घ्या. छान असे चिरमुरे मिक्स करून घेऊया. एकदम सोपी पद्धत आहे. ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. एकदम छान सोपी पद्धत आहे. कोणीही नवीन म्हणजे ज्यांना स्वयंपाक नवीन सुरुवात करतायत किंवा अशी लोकही ह्या रेसिपी करू शकतात. छान गूळ मिक्स झालेला आहे ऑलमोस्ट. थोडासा अजून करूया.
व्यवस्थित मिक्स झाला की गोडपणा सर्व बाजूने हे लाडू एकदम खुसखुशीत होतात. अजिबात पाक जर आपला व्यवस्थित रेडी आहे, तर लाडू आपले एकदम छान खुसखुशीत होणार. बघू शकता आता आपला गूळ छान पद्धतीनं मिक्स झालेला आहे चिरमुऱ्यामध्ये. तर आपण मस्त लाडू करून घेऊया. हम्म. छान मिक्स झालेला आहे. जर लाडू करताना अ, पाक कडक झाला, चिरमुरे लाडू वळत नाहीये, तर थोडंसं आपण वापस गरम केलं, थोडं एकदम लो हीट पाण्याचा हात घेऊया आणि मग आता जास्त पाणी घ्यायचं नाही. एकदम थोडं ओला, एकदम नॉर्मल ओला हात करायचा आणि लाडू करायचे बघा. छान हे झाले. तेलाचा, तुपाचा हात नाही घ्यायचा. पाण्याचाच हात घ्यायचा. छान लाडू गोल झालेत. हां, काय म्हणत होते मी? लाडू जर गरम म्हणजे असे वळताना जर थंड झालं आणि लाडू वळत नाहीये, तर हेच भांडं एकदम लो गॅसवरती ठेवायचं. थोडंसं गरम झालं की गूळ वितळतो. पुन्हा ते मिक्स करून पुन्हा करून घ्यायचे. काही टेन्शन नाही. तर हे आपले तयार झालेले आहेत चिरमुऱ्याचे लाडू.